नमस्कार. चला आज एका अशा गावाची गोष्ट जाणून घेऊया जिथे जवळजवळ 5 वर्ष लोकशाही जणू काही थांबलीच होती. हे गाव आहे शिंदोला आणि आता इथे एका मोठ्या निर्णायक निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. तर मग पाहूया नेमकं काय आहे हे. हो, तब्बल 5 वर्षे. 1-2 नाही तर पूर्ण 5 वर्षांच्या एका मोठ्या गॅपनंतर शिंदोला गावात अखेर सरपंच पदाच्या निवडणुकीची घोषणा झाली आहे. म्हणजे एका लांबलचक संघर्ष आणि बहिष्कारानंतर अखेर हे गाव पुन्हा एकदा लोकशाहीच्या सगळ्यात मोठ्या उत्सवासाठी म्हणजेच मतदानासाठी तयार झालंय. पण थांबा, या निवडणुकीत एक खूप मोठा आणि इंटरेस्टिंग ट्विस्ट आहे. तो म्हणजे यंदाचं सरपंच पद हे महिलांसाठी राखीव ठेवण्यात आलंय आणि या एकाच निर्णयामुळे गावाच्या राजकारणाचं सगळं चित्रच पालटून गेलंय. अनेक महिला उमेदवार ज्यांनी कदाचित राजकारणाचा कधी विचारही केला नसेल त्या आता पहिल्यांदाच निवडणुकीच्या आखाड्यात उतरल्या आहेत. पण आता आपल्या सगळ्यांच्या मनात एकच प्रश्न येतो की असं काय घडलं की या गावात चक्क 5 वर्षे निवडणूकच झाली नाही. या प्रश्नाच्या उत्तरातच या संपूर्ण संघर्षाचं मूळ दडलेलं आहे. तर आता आपण जरा मागे जाऊया आणि तो इतिहास पाहूया ज्यामुळे ही निवडणूक इतकी वर्षे लांबणीवर पडली. यामागचं कारण होतं गावकऱ्यांनी एकत्र येऊन उचललेलं एक खूप मोठं पाऊल आणि ते म्हणजे निवडणुकीवर टाकलेला संपूर्ण बहिष्कार. पुन्हा एकदा हा आकडा बघा, 5 वर्षे. विचार करा, अर्ध्या दशकासाठी गावात कोणी लोकप्रतिनिधीच नाही. रस्ते, पाणी, वीज यांसारख्या साध्या साध्या गोष्टींसाठी दाद मागायची तरी कोणाकडे? ही जी राजकीय पोकळी होती ती का आणि कशी निर्माण झाली? तर ह्या सगळ्याच्या मुळाशी होता जमिनीच्या हक्काचा एक गुंतागुंतीचा प्रश्न. झालं असं होतं की शिंदोलातील गावकऱ्यांना पिढ्यानपिढ्या कसलेल्या जमिनीवर शेती करण्याचा अधिकार तर होता, पण ते त्या जमिनीचे मालक नव्हते. याचा अर्थ काय? तर ते जमीन विकू शकत नव्हते, त्यावर कर्ज घेऊ शकत नव्हते, साधा मालकी हक्कही सांगू शकत नव्हते. आणि साहजिकच या अन्यायाच्या भावनेतून लोकांमध्ये प्रचंड असंतोष खदगदत होता. आणि याच असंतोषातून एका घोषणेचा जन्म झाला. हक्क नाही तर मतदान नाही. ही फक्त एक घोषणा नव्हती, तर ती गावकऱ्यांची एक ठाम भूमिका होती. जोपर्यंत जमिनीचा प्रश्न सुटत नाही तोपर्यंत लोकशाही प्रक्रियेत आम्ही सहभागीच होणार नाही असा त्यांचा पक्का निर्धार होता. या बहिष्काराचा परिणाम काय झाला? गावकऱ्यांची अपेक्षा होती की यामुळे व्यवस्थेवर दबाव येईल आणि त्यांना जमिनीचा हक्क मिळेल. पण प्रत्यक्षात घडलं ते वेगळंच. जमिनीचा प्रश्न तर सुटला नाहीच, पण लोकशाही प्रक्रियेतून बाहेर पडल्यामुळे गावाचा विकास मात्र पूर्णपणे थांबला. रस्ते, गटारं, सरकारी योजना सगळं काही ठप्प झालं. आणि मग गावकऱ्यांनी आपल्या रणनीतीमध्ये एक मोठा बदल केला. या दीर्घ संघर्षानंतर त्यांनी ठरवलं की आता पुन्हा लोकशाही प्रक्रियेत सहभागी व्हायचं. आणि हाच या संपूर्ण कथेचा टर्निंग पॉइंट आहे. अखेर गावकऱ्यांच्या हे लक्षात आलं की बहिष्काराच्या मार्गाने प्रश्न सुटण्याऐवजी तो आणखीच चिघळतोय. विकास थांबलाय, पुढची पिढी मागे पडतीये. त्यामुळे त्यांनी एक धाडसी निर्णय घेतला. त्यांनी ठरवलं की व्यवस्थेच्या बाहेर राहून लढण्याऐवजी आता व्यवस्थेत शिरूनच आपले हक्क मिळवायचे. आणि याच निर्णयातून 5 वर्षानंतर मतदानाचा मार्ग मोकळा झाला. आणि या निर्णयामुळे गावातली राजकीय समीकरणं पूर्णपणे बदलून गेली आहेत. विशेषतः सरपंच पद महिलेसाठी राखीव असल्यामुळे तर गावात एक नवीच ऊर्जा संचारली आहे. अनेक महिला उमेदवार ज्या पहिल्यांदाच राजकारणात सक्रिय होत आहेत त्या पूर्ण ताकदीने प्रचारात उतरल्या आहेत. त्यामुळे ही निवडणूक फक्त नावापुरती नाही तर प्रचंड चुरशीची होणार हे आता नक्की झालंय. निवडणूक तर होणार आहे, प्रचारही सुरू आहे, पण या सगळ्याच्या मुळाशी असलेला तो जमिनीचा प्रश्न मात्र अजूनही तसाच आहे. आणि त्यामुळेच या निवडणुकीचं आणि शिंदोलाच्या भविष्याचं महत्त्व खूप जास्त वाढलंय. ही निवडणूक येत्या 28 एप्रिल 2026 रोजी होणार आहे. सकाळी 7:30 वाजल्यापासून ते संध्याकाळी 5:30 वाजेपर्यंत शिंदोला गाव आपल्या नव्या सरपंचांसाठी मतदान करेल. प्रशासनाने सुद्धा यासाठी सगळी तयारी पूर्ण केली आहे. सध्या गावातलं वातावरण तर पूर्णपणे तापलंय. सगळीकडे प्रचाराची धूम आहे, गुप्त बैठका सुरू आहेत आणि प्रत्येक गट आपली ताकद दाखवण्यासाठी जोरदार प्रयत्न करतोय. म्हणजे संपूर्ण गाव राजकीय हालचालींनी ढवळून निघालंय असं म्हटलं तरी चालेल. आणि आता या सगळ्याच्या शेवटी फक्त एकच प्रश्न उरतो. इतक्या वर्षांच्या संघर्षानंतर होणारी ही निवडणूक शिंदोलासाठी खरंच एक गेम चेंजर ठरेल का?